हॅलो, मी विजया आणि पुन्हा आपण इथे भेटत आहोत एका माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आधी आपण हा एक व्हिडिओ बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला समोरची स्टोरी सांगते। तर हा आहे माझ्या घरासमोरचा एक सार्वजनिक रस्ता आणि ह्या सार्वजनिक रस्त्यावर असे लावलेले आहे स्ट्रीट लाईट। तर स्ट्रीट लाईट अगदी माझ्या घराच्या या साईडला आणि त्या साईडला असे आहेत आणि त्या दोन्ही स्ट्रीट लाईटचे तोंड हे दुसऱ्या साईडला केलेले आहे आणि त्याचा मला काहीही उपयोग होत नाही। माझ्या घरासमोर अक्षरशः असा अंधार राहतो, पण माझ्या घरी मी माझ्या गेट लॅम्प लावलेले असल्यामुळे त्याचा प्रकाश मला हा भेटत असतो। अतिशय युनिक गोष्ट मला ही लक्षात आली, युनिक नाही म्हणता येणार, पण मला खूप ती गोष्ट जाणवली की आपल्या घरासमोर लाईट्स असताना सुद्धा आपल्याला त्याचा प्रकाश भेटत नाही। त्याचे तोंड दोन्ही साईडला केलेले आहे आणि आपल्या घरचाच लाईट कामी आला। छोटासा व्हिडिओ बघितला, अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण त्याचा मला मी भावनिक आणि संवेदनशील व्यक्तिमत्व असल्यामुळे जास्त प्रभाव माझ्यावर होत असतो अशा छोट्या छोट्या गोष्टींचा। आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधून मग मला विचार येतात आणि आलेल्या विचारांमधून मग असं एखादी मला दुवा भेटून जातो की आपण त्या गोष्टी कुठेतरी रिलेट करतो। होते की नाही असं सगळ्यांसोबत की जर समजा आपल्याकडे जी सगळ्यांसाठी कॉमन गोष्ट अवेलेबल आहे ती सुद्धा गोष्टीचा कधी कधी आपल्याला हा उपयोग होत नाही, आपल्याला कधी कधी फायदा होत नाही, तर अशा वेळी आपल्याकडे जी स्वतःची एखादी छोटीशी गोष्ट असेल तर ती गोष्ट आपण आपल्यासाठी वापरू शकतो। मग ती कुठली पण गोष्ट असू द्या, जसं की एखादी समजा एखादी वस्तू असेल, काही लोकांकडे खूप पेन आहेत 100, 150, 200, पण आपल्याकडे आपलावाला स्वतःचा एकच पेन आपल्यासाठी हा कामी पडू शकतो असं असते। त्याच्यामुळे आपला स्वतःचा एक पेन आपल्याकडे असणं हा खूप आवश्यक आहे। आपल्याला 100, 150, 200 जे इतरांकडे पेन आहेत त्याची वाली आपल्याला आवश्यकता यावेळी मग पडणार नाही। तर असेच माझे छोटे छोटे विचार आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण भेटत राहूया आणि बोलत राहूया, कारण बोलायला मला आवडते आणि हा जो प्रवास आहे हा प्रवास आपण असाच चालू ठेवूया। भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय।